महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूपच दिलासादायक आणि आनंदाची बातमी इथे घेऊन आलेलो आहे. बघा, विधानसभेतून आणि राज्य सरकारच्या पातळीवरून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आणि तुम्ही विश्वास ठेवा, हा निर्णय छोटा मोठा नाही तर लाभार्थ्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणणारा असणार आहे. आजच्या तारखेला जी खुशखबर समोर आली आहे ती म्हणजेच बघा, लाभार्थ्यांना थेट अनुदान मिळणार आहे आणि ते सुद्धा सगळं त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी-बी-टीच्या माध्यमातून जमा होणार आहे. बघा, आता कोणती इथं अडथळा, कोणतीही इथं अडचण येणार नाही. कोणती इथं फटका बसणार नाही. बघा, आतापर्यंतची सगळ्यात मोठी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आलेली आहे. बघा मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. यामध्ये शासनाचा स्पष्ट निर्णय झाला, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला पाहावं लागणार आहे. तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. तुमच्यासाठी समाधान देणारी आणि आनंदाची माहिती आजची ठरणार आहे. कारण की बघा, ह्या व्हिडिओला दुर्लक्ष करायचं नाही आणि शेवटपर्यंत नक्की पाहत चालायचं आहे. बघा, आता अनुदान नक्की तुमच्या खात्यावरती कधी मिळणार याचा प्रश्न देखील तुमच्या मनामध्ये पडत असेल. आता बघा, याचा फायदा कसा होणार हे सगळं सविस्तरपणे समजून घेऊया. बघा, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना, दिव्यांग बांधवांसाठी जी काही योजना असणार आहे आणि विधवा पेन्शन योजना, या सर्व योजनांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. या सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. बघा, लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतला अतिशय महत्त्वाचा निर्णय कोणता आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मी सांगणार आहे. व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत 100% तुम्हाला पाहायचं आहे. बघा, आता बघा, समाजातील देशभाव आणि कमी व्हावा आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता यावं, हे भेदभावमुक्त समाज व्हावं, असं आता सरकारने ठरवलेलं आहे. ह्या सरकारच्या उद्देशाने राज्य सरकारने काही ठोस आणि इथं दुर्गमी निर्णय घेतलेला आहे. या जसं की निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती हे आता तुम्हाला समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. हा विषय अचानकपणे समोर आलेला नाही, तर बघा, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात यावर सविस्तर चर्चा झाली होती. त्या अधिवेशनाच्या दरम्यान हा मुद्दा मांडण्यात आला आणि त्यानंतर सरकारने यावर गंभीरपणे विचार करून एक मोठं ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे. याचा अर्थ असा नसला की बघा, निर्णय ह्या चर्चेनंतरच झाला आणि गरजपूर्णक हा सर्व शेतकऱ्यांसाठी असणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा, संजय गांधी, श्रावणबाळ, दिव्यांग बांधवांसाठी, विधवा महिलांसाठी यांच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. त्या व्यतिरिक्त बघा, जर का तुम्ही दिव्यांग असाल आणि जर का तुम्ही लग्न करत असाल तर दोन्ही दिव्यांग व्यक्तींसाठी, त्या जोड्यासाठी तब्बल 2.5 लाख रुपयापर्यंत देखील तुम्हाला आता सरकार करणार मदत, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. हे देखील आपण समोर व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर बघा, जर एखाद्या दिव्यांग व्यक्तीचा विवाह अपंग व्यक्तीसोबतच झाला असेल तर अशा विवाहासाठी थेट 1.5 लाखापासून तर 2.5 लाखापर्यंत तुम्हाला रक्कम मिळणार. मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे. ही रक्कम सगळं लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे नव्या संसाराला सुरुवातीपासूनच आधार मिळेल. इतकंच नाही मित्रांनो, यापेक्षा मोठा मदत इथं दुसऱ्या प्रकारच्या विवाहासाठी जाहीर करण्यात आला आहे. जर दिव्यांग व्यक्तीचा विवाह दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीसोबत झाला तर अशा विवाहासाठी थेट 2.5 लाखापर्यंत देखील तुम्हाला अनुदान मिळणार, हे देखील सरकारने सांगितलेलं आहे. हा सरकारचा मोठा निर्णय हा दिव्यांग बांधवांसाठी घेण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त बघा, आता बघा, समाजातच आता इथं भावना वाढावी, आत्मविश्वास वाढावा, याचं जसं की त्यांना मदत व्हावी. दिव्यांग बांधवांना इथं कुठलंच त्यांना इथं जसं की आर्थिक मदत इथं आधी होत नव्हती, तर त्यांच्यासाठी हा निर्णय सरकारने मोठा घेतलेला आहे. त्या व्यतिरिक्त बघा, अनुदानापुरतं इथं मर्यादित नाही, तर हा सन्मानाचा सामाजिक इथं स्वीकाराचा मजबूत इथं संदेश देणार. पुढे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, पात्रता काय असणार आहे, अर्ज कसा करायचा, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. त्या व्यतिरिक्त बघा, आता एखादा दिव्यांग व्यक्ती विवाह इथं अपंग व्यक्तीसोबत झाला तर अशा विवाहासाठी 1.5 लाखापर्यंतची मदत सरकार तुम्हाला देणार आहे. राज्य सरकारकडून ही मदत तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच बघा, डी-बी-टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. त्या व्यतिरिक्त बघा, जे काही पैसे तुम्हाला जमा होणार आहे तर त्याचं 50% अनुदान ही 5 वर्षासाठी म्हणजे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा राहतील, म्हणजे डिपॉझिट म्हणून जमा राहतील आणि 5 वर्षानंतर तुम्हाला इथं ते पुन्हा पैसे मिळतील, हे देखील सरकारने सांगितलेलं आहे. आणि 50% रक्कम हे तुरंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, हे देखील सरकारने सांगितलेलं आहे. आता बघा, दुसरीकडे दिव्यांग व्यक्तीचा विवाह दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीसोबत झाला तर 2.5 लाख रुपये अनुदान भेटणार आहे. म्हणजेच बघा, दोन्ही प्रकारच्या विवाहांसाठी राज्य सरकारकडून ठोस आणि थेट मदत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, हे देखील निर्णय त्यांनी मोठा घेतलेला आहे. त्या व्यतिरिक्त बघा, अशा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय थेट महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जारी करण्यात आला.
म्हणजेच हा विषय फक्त चर्चेपुरता मर्यादित नसून सरकारच्या सर्वोच्च पातळीवरील त्यांना मंजुरी मिळालेली आहे, कोर्टातून सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. त्या व्यतिरिक्त बघा या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांसाठी इथं त्यांना पात्र करण्याची देखील शक्यता समजून घेण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. अनेक वेळा दिव्यांग व्यक्तीच्या विवाहामध्ये अडथळे येतात, संकोच आणि भेदभाव दिसून येतो. अनेक कुटुंबांमध्ये दिव्यांग व्यक्तीचा विवाह प्रामुख्याने दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीसोबतच होतो. ही परिस्थिती बदलावी, समाज आणि इतर समाजाची जी काही परिस्थितीची जे नजरिया असणार आहे तो खुलावा. व्यक्तीसोबत ह्या जसं की सामान्य व्यक्तीसोबत देखील होत असेल तर त्यांना देखील हा लाभ मिळावा. ही परिस्थिती बदलावी, समाज इथं खुला व्हावा, हा विचाराने सरकारने हा निर्णय आणि मंजुरी दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त बघा भेदभावमुक्त विचाराची इथं समाज आपला व्हावा, हा उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे. बघा आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता हा निर्णय 11 डिसेंबर 2025 रोजी सरकारने घेतलेला आहे. बघा दिव्यांग व्यक्तींना आत्मविश्वास, सामाजिक स्वीकार आणि नव्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, हा मुख्य उद्देश मुख्यमंत्री साहेबांचा असणार आहे. बघा त्यामुळे हा निर्णय केवळ आर्थिक मदत नाही तर एक प्रोत्साहन आणि सकारात्मक संदेश देणारा मोठा इथं टप्पा असणार आहे. मित्रांनो याच्यासाठी आता बघा भरपूरशा दिव्यांग बांधवांसाठी खुशखबरच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा यासाठी अप्लाय कसं करायचं तर बघा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आधी त्यासाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, जर तुम्ही दिव्यांग बांधव असणार आहे आणि तुमचं जसं की मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, त्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच लागणार नाही. तर तुम्हाला इथं सोपी पद्धतच असणार आहे अप्लाय करण्याची. जर का तुम्ही दिव्यांग बांधव असाल आणि तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेटची आवश्यकता इथं 100% पडणार आहे. तर अशी होती ही माहिती. तर तुम्ही जिथून आधी फॉर्म भरला होता तिथंच जाऊन तुम्हाला अप्लाय करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाची व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.